गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का? हो बोला. हो ओके. पहा आता आपला चॅप्टरचा काल आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, सुपर कीवर्ड, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम, रन टाइम पॉलिमॉर्फिझम आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेसेस यामधला डिफरन्स पाहिला. चॅप्टरचा एक लास्ट पॉइंट आहे ऑब्जेक्ट क्लोनिंग म्हणून, तो आज आपण पाहणार आहोत. स्क्रीन दिसते ना? हो ओके. पहा आता हो ऑब्जेक्ट क्लोनिंग आधी रेफ कन्सेप्ट सांगते. आहे तसं क्लोन जनरेट करणे म्हणजे आहे तशी प्रतिमा तयार करायची आणि आता आपल्याला ही जावा मध्ये हा कन्सेप्ट वापरायचा आहे. मग काय करायचं आहे, आपण जो प्रोग्राम मध्ये क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, क्लास हे असेल तर त्याचा स्मॉल इक्वल टू न्यू मेमरी अलोकेट करून एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सपोज शेप नावाचा क्लास घेतला, शेप एस इक्वल टू न्यू शेप असा एक एस नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. मग त्या एसचा असा क्लोन जनरेट करायचा, डुप्लिकेट कॉपी, की त्याला आहे तीच मेमरी अलोकेट झाली पाहिजे. याला म्हणतो आपण रफ कन्सेप्ट ऑब्जेक्ट क्लोनिंग. ऑब्जेक्ट क्लोनिंग आपल्याला जावा मध्ये यूज करायचे म्हणजे एस ला जी मेमरी अलोकेट झाली आहे त्याचे 5, 6, 7, 8 काहीतरी क्लोन बनवले असतील तर त्यांना तीच मेमरी अलोकेट झाली पाहिजे. मेमरीचं परत रिपिटेशन नाही झालं पाहिजे. मग आता ऑब्जेक्ट क्लोनिंग काय पहा, म्हणजे काय करतोय, आहे ती मेमरी कॉपी करून एक नव्याने जनरेट होतीये ऑब्जेक्ट, त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट क्लोनिंग. मग ऑब्जेक्ट क्लोनिंग काय, इज अ वे टू क्रिएट एक्झॅक्ट कॉपी ऑफ ऑब्जेक्ट. आहे त्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट सेम कॉपी बनवतो, त्याला ऑब्जेक्ट क्लोनिंग म्हणतो. मग फॉर दिस पर्पज, त्या आता तो पर्पज प्रूव्ह करण्यासाठी क्लोन नावाची मेथड आहे. कोणती? CLONE, क्लोन मेथड ऑफ ऑब्जेक्ट क्लास इज यूज टू क्लोन क्रिएट ऑफ ऑब्जेक्टचा क्लोन क्रिएट करतो. मग आता हे कोणत्या पॅकेजच्या अंडर आहे, हा प्रोग्राम करायचा असेल, क्लोन मेथड आपल्याला प्रोग्राम मध्ये लिहायची असेल तर java.lang लँग्वेज पॅकेजच्या अंडर ही मेथड आहे. आणि त्यामध्ये क्लोनेबल इन नावाचा इंटरफेस आहे. हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपण काय करतो, सगळे ऍक्सेस करण्यासाठी java.lang.star सरळ सरळ टाकतो. पण एवढं लक्षात ठेवा, ही क्लोनेबल नावाच्या इंटरफेस मध्ये आहे. मग काय, क्लोनेबल इंटरफेस मस्ट बी इम्प्लिमेंटेड बाय द क्लास whose object clone we want to create. जेव्हा कधी आपल्याला प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट क्लोनिंग कन्सेप्ट वापरायचा आहे, त्यामध्ये क्लोन मेथड यूज करायची, त्यावेळी आपल्याला इम्प्लिमेंट करावा लागतो क्लोनेबल नावाचा इंटरफेस. का तर त्याच्यामध्ये क्लोन मेथड आहे. इफ यू डू नॉट इम्प्लिमेंट क्लोनेबल इंटरफेस, जर तुम्ही क्लोनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट केली नाही, सगळा प्रोग्राम राईट केला आणि क्लोन मेथड यूज केली, तर त्यावेळी काय एक्सेप्शन थ्रो होतं पहा. आता 5th नंबरचा चॅप्टर येणार आहे एक्सेप्शन, क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. त्यावेळेस होतं का, क्लोनेबल हा इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागतो कंपल्सरी प्रोग्राम मध्ये. आता क्लोन मेथड कशी लिहितो पहा, हिला पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर नाही, प्रोटेक्टेड आहे. सब क्लास आणि विथिन क्लास मध्ये ऍक्सेस होताना प्रोटेक्टेड. रिटर्न टाईप पहा ऑब्जेक्ट, त्यानंतर क्लोन आणि थ्रोज करती क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. ह्या फॉर्मॅट मध्ये ही मेथड लिहिली जाते. हा सिंटॅक्स लक्षात ठेवा. प्रोटेक्टेड ऑब्जेक्ट क्लोन थ्रोज क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. आता काय यूज करायची क्लोन मेथड पहा, क्लोन मेथड सेव्ह द एक्स्ट्रा प्रोसेसिंग टास्क. क्लोन मेथड नी काय होते, तुम्हाला आहे तशी कॉपी क्रिएट करून आउटपुट जनरेट करायचं. सपोज आता तुम्हाला एखादा नेम आहे, एखादा रोल नंबर, ते नेम आहे, नेम तेच 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 रिपीट आहे, तर परत परत मेमरी अलोकेट करण्यापेक्षा आपण काय करतो, क्लोन मेथड वापरून आहे तसा टास्क करतोय. मग याने काय होतोय, एक्स्ट्रा प्रोसेसिंग जो टास्क आहे, प्रत्येक वेळी न्यू मेमरी अलोकेट करा, मग वेगळ्या लोकेशनला ऍड्रेसिंगला तो ऑब्जेक्ट क्रिएट होईल, हे प्रोसेसिंग टास्क वाचते क्लोननी. त्यानंतर काय होतंय, क्रिएटिंग द एक्झॅक्ट कॉपी ऑफ एन ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट कॉपी क्रिएट बनतीये. इफ वी परफॉर्म इट बाय युझिंग द न्यू कीवर्ड, आपण ऑब्जेक्ट न्यू कीवर्डनी बनवतो, त्याच्यामध्ये न्यू कीवर्ड वापरावा लागत नाही एक्झॅक्ट कॉपी बनवताना, त्याचा फक्त रेफरन्स घेतो. It will take lot of processing to be performed, that is why use object cloning.
काय होतंय, प्रोसेसिंग टास्क कमी करण्यासाठी ऑब्जेक्ट क्लोन वापरतोय. मग ऍडव्हान्टेज काय येईल आता, प्रोसेसिंग टास्क कमी करतोय म्हणजे काय होतंय, ऍडव्हान्टेज काय म्हणू शकतो आपण, लेस प्रोसेसिंग टास्क हा ऍडव्हान्टेज आहे. आता एक्झाम्पल पहा, याची प्रोसेसिंग कशी होती, नॉर्मल जसा प्रोग्राम लिहितो तर त्याच वेळी आहे, फक्त दोन गोष्टी ठेवायच्या, याच्यामध्ये क्लोन मेथड आली पाहिजे प्रोग्राम मध्ये आणि क्लोनेबल हा इंटरफेस इम्प्लिमेंट झाला पाहिजे. पहा मग आता रोल नंबर आहे, नेम आहे, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलाय, दिस कीवर्डनी त्याच्यामध्ये अँबिग्युटी ऑकर होऊ नये म्हणून व्हॅल्यू पास केलं त्याला. आता पहा, प्रोटेक्टेड पण चालतंय आणि इथं आता पब्लिक दिला तरी पण प्रोग्राम रन होईल, पण मोस्ट ऑफ द वेनी कन्सेप्ट काय, त्याला ऍक्सेस स्पेसिफाय प्रोटेक्टेड दिला जातो. ऑब्जेक्ट क्लोन काय एक्सेप्शन थोकती, थ्रोज क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन, आणि इथं काय इम्प्लिमेंट केलाय, क्लोनेबल. आणि रिटर्न काय करतोय पहा, ऑब्जेक्ट म्हणून रिटर्न बेस क्लास क्लोनेबल नावाच्या याच्यामधून होतीये म्हणून रिटर्न सुपर डॉट क्लोन ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं जातं. त्या दोन लाईन प्रोग्राम मध्ये आलेच पाहिजे. ऑब्जेक्ट क्लोन थ्रोज क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन रिटर्न सुपर डॉट क्लोन. मेन मेथड पहा, ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा वे, जसं आपला एक नॉर्मल ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यामुळे ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यायचा. काय केला, स्टुडंट S1 न्यू स्टुडंट 101 आणि अमित नावाचे दोन व्हॅल्यू त्याला पास केल्या. S1 नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये हे कंटेंट आहे. आता आपल्याला याचा क्लोन बनवायचा S1 चा, काय बनवला, S2. रेफरन्स कसा द्यायचा पहा, कोणत्या क्लास मधून, स्टुडंट नावाचा, कोणता, S1 डॉट कोणती मेथड, क्लोन, कोणती, इथं आलो क्लोन, काय करतोय, सुपर डॉट क्लोनला कोणता इम्प्लिमेंट होतोय, क्लोनेबल. हे दोन चेंजेस आहे प्रोग्राम मध्ये. आता आणखी एक ऑब्जेक्ट बनवायचा असेल S3, काय करणार, S3 इक्वल टू स्टुडंट्स S1 डॉट क्लोन ह्या वेळी प्रिंट करतोय. आता प्रिंट काय केला करणार, सेम S1 डॉट रोल नंबर S1 डॉट नेम, सेम S2 मध्ये गेली कॉपी, S2 डॉट रोल नंबर S2 डॉट नेम. आणि जर तुम्ही क्लोन मेथड इम्प्लिमेंट नसेल केली तर कोणतं एक्सेप्शन थ्रो होत आहे, क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. समजलंय, आउटपुट पहा आहे तेच रिपीट परत लागत असेल तर आपण क्लोन त्याचे जनरेट करतोय. क्लोनेबल कन्सेप्ट समजलाय, बोला. अरे बोला, समजलाय नाही समजलाय काय, हो किंवा नाही समजलं. ओके, पहा आता तुम्हाला प्रोग्राम दाखवते, रन होताना आहे तशी कॉपी त्याची जनरेट होतीये. हा, प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करतोय आपण. हा, याच्यामध्ये पॅकेज इम्पोर्ट करावं लागतंय. इम्पोर्ट जावा डॉट LNG डॉट स्टार आणि माहित असेल तर क्लोन नावाचा इंटरफेस माहित असेल तो टाका डायरेक्ट, नसेल तर डायरेक्ट क्लोन क्लास घेतलाय स्टुडंट 11, इम्प्लिमेंट्स क्लोनेबल, रोल नंबर नेम घेतले, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, क्लोन नावाची मेथड, सुपर डॉट क्लोन ऑब्जेक्टचे म्हणून रिटर्न केली काहीतरी व्हॅल्यू, इथं आपण मेन मेथड राईट केली. आता
पहिल्यांदा सांगतोय ही जर क्लोन मेथड नसेल प्रोग्राम मध्ये तर क्लोन नॉट सपोर्टेड नावाचं एक्सेप्शन थ्रो करते किंवा इनप्रॉपर सिंटॅक्स असेल तर मग आपण ट्राय कॅच ब्लॉक मध्ये आता 5th नंबरच्या चॅप्टर मध्ये एक्सेप्शन काय वगैरे ते शिकणार आहे आपण. ट्रायच्या मध्ये आपलं मेन जे लॉजिक काय केलंय S1 एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि S2 हा क्लोन बनवलाय. तर कसं बनवलाय न्यूनी कोणती मेमरी अलोकेट केली आहे ती मेमरीचा रेफरन्स घ्यायचा आहे. कोणता क्लास आहे स्टुडंट 18 त्याच्यामधला ऑब्जेक्ट S1 डॉट कोणती मेथड क्लोन आणि त्यानंतर S1 चे कंटेंट प्रिंट केले S2 चे कंटेंट प्रिंट केले आणि जर ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट नाही झाला तर कॅचला जा. कॅच मध्ये कोणतं एक्सेप्शन थ्रो होत आहे क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. पहा मग आता स्क्रीन दिसते ना? ओके डी ड्राईव्ह वरती म्हणून डी कोलन ड्राईव्ह मध्ये जाऊ. त्याच्यामध्ये CD जावा नावाचा प्रोग्राम त्याच्यामध्ये सेव्ह केली फाईल जावा सी. डी जावा प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे फाईल आता फाउंड झालीये. पॅकेजच्या तिथं कॉमा झालाय डॉट द्यायचा इथे टाईप करताना हा प्रोग्राम कंपाईल झालाय. रन करू. 101 आणि अमित म्हणजे आहे ते कंटेंट आपल्याला रिपीट करायचे असेल त्याचे क्लोन जनरेट करायचा असेल तर तेव्हा हा कन्सेप्ट यूज होतोय. समजलंय? बोला. काय लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे क्लोनेबल पासून. इम्प्लिमेंट करायचं आहे क्लोनेबल पासून. त्यानंतर आपला जो काही इथं फॉर एक्झाम्पल रोल नंबर नेम आहे तुम्हाला अदर कोणताही प्रोग्राम येईल त्याचे क्लोन जनरेट करायला सांगितलं तर प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट क्लोन थ्रोज क्लोन नॉट सपोर्टेड नावाची मेथड्स घ्यायची. क्लोन नावाची मेथड घ्यायची आहे आणि ती थ्रोज करती क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. त्यानंतर त्याच्यामध्ये रिटर्न काय करतो आपण ऑब्जेक्ट सुपर कीवर्ड आपण काल शिकलेलो सुपर डॉट क्लोन. मेन मेथड मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करताना आता एक्सेप्शन थ्रो करती म्हणून ते कुठेतरी कॅच करावं लागेल म्हणून ट्राय कॅच ब्लॉक प्रोग्राम मध्ये आला पाहिजे. क्लोनचा प्रोग्राम असेल तर कंपल्सरी ट्राय मध्ये आपलं जे काही ऑब्जेक्ट बनवतोय जे प्रिंट करतोय त्याचं लॉजिक का ही ऑब्जेक्ट रिटर्न करत आहे प्रत्येक वेळी म्हणून इथं आपल्याला प्रिंटच करावं लागणार आहे त्याच्या व्हॅल्यू. आणि त्यानंतर
रॉंग झाला, ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट नाही झाला तर आपली क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन थ्रो करून द्यायचं. हे झालं प्रोग्रामचं स्ट्रक्चर. ऑब्जेक्ट कसा बनवतोय, जसं नॉर्मल एक ऑब्जेक्ट बनवतोय तशी एका ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट करून घ्यायची. तुमची इथं आता हे कंटेंट दिलेत. कधी तुम्हाला सिस्टम सांगता आपण स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून सगळे इनपुट स्कॅन करणार आणि मग ते पॅरामीटर इथं पास करणार. तर मग आता काय करतो आपण, इथं S2 घेतलाय. क्लोन जनरेट करताना कोणत्या क्लासचा करायचा आहे, कोणत्या ऑब्जेक्टला प्रीवियस मेमरी अलोकेट झाले त्या ऑब्जेक्टचं नाव, डॉट कोणती मेथड, क्लोन नावाची मेथड. ठीक आहे, इथे 4th नंबरचा चॅप्टर एंड झालेला आहे. नेक्स्ट वीक मध्ये आपण एक्सेप्शन चॅप्टर स्टार्ट करू आणि याचे तुमच्या आधीचे ॲबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, हे एक्सेप्शन आणि तुमचे सगळे एंडिंग चॅप्टर जसे होत जाईल त्याचे प्रोग्राम पण इझी. मग त्यावेळेस एंडिंगला सगळे प्रोग्राम तुम्हाला सांगाल. इथं तुमचं लेक्चर स्टॉप होते. नेक्स्ट होईल तुमचं TCS चं लेक्चर. कोणाला काही प्रॉब्लेम आहे ऑब्जेक्ट क्लोनिंग मध्ये?